नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रसार माध्यम आपल्या जीवनाचा रोजचा एक भाग झालेली आहेत. आपण सुद्धा रोज संवाद साधतो ते त्याच माध्यमाच्या सहाय्याने साधत असतो. आणि या माध्यमांमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की रोजच्या आयुष्यामध्ये जे घडतं ते दाखवलं जातं आणि त्याबरोबरीने जे प्रसार माध्यमांमध्ये दाखवलं जातं त्याचा परिणाम कुठेतरी रोजच्या जीवनावर घडत असतो. या सगळ्यामध्ये या प्रसार माध्यमांमध्ये स्त्रीची प्रतिमा कशा पद्धतीने दाखवली जाते यावर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात, वेगवेगळी मतं असतात. नेमकं त्याचबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे प्रसार माध्यमातील ती स्त्री प्रतिमा उलगडताना. आणि ही स्त्री प्रतिमा उलगडण्यासाठी या प्रसार माध्यमामध्येच गेली 30 वर्ष कार्यरत असणाऱ्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत, मार्गदर्शिका आहेत. आज आपल्या बरोबर आहेत कांचन अधिकारी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. खूप तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही निर्माते आहात, दिग्दर्शिका आहात, अभिनेत्री, नाटक, सिनेमा, सिरियल्स. त्याच्यामुळे प्रसार माध्यमातल्या प्रत्येक विभागामध्ये तुमचा अनुभव खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याबद्दलचं तुम्ही खूप छान मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना करणार आहात. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, काही त्यांना मुद्दे सांगायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड जी मंडळी मोबाईलच्या माध्यमातून बोलणार आहेत किंवा एसटीडी कोड त्यांच्यासाठी आहे जो मुंबईच्या बाहेरून बोलणार असतील त्यांच्यासाठी. आणि फोन करतो आपण तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण घेत असतो. आजचा विषय काय आहे ते नेमकं आपल्याला कळलं. प्रसार माध्यमामधल्या स्त्रियांच्या प्रतिमेबद्दल आपण बोलणार आहोत. तर नेमकं त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर नेमकं उत्तर तुम्हाला मिळेल. त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन बोला जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे तुमचा आवाज कट होणार नाही. आणि फोनवरून बोलाल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र पूर्णतः बंद ठेवणार आहात, म्हणजे तुमचा प्रश्न, तुमचं मत इथपर्यंत सलग येईल. स्त्रियांच्या प्रतिमा ज्या वेगवेगळ्या बघायला मिळतात प्रसार माध्यमांमध्ये, तर ह्या प्रतिमांबद्दल डिसेंट आणि इनडिसेंट असे शब्दप्रयोग नेहमी वापरले जातात. तर मुळात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की हे जे डिसेंट आणि इनडिसेंट हे जे वर्ड्स आहेत हे स्थल, काल, व्यक्ती सापेक्ष असे आहेत. स्थळ म्हणजे असं आहे की तुम्हाला अमेरिकेमध्ये तुम्ही शॉर्ट एकदम ज्याला हॉट पॅन्ट म्हणतात ती आणि समजा स्पॅगेटी टॉप वगैरे असं घालून तुम्ही रस्त्यावरती पण जाणाऱ्या तुम्हाला पुष्कळशा अशा स्त्रिया दिसतात, कामावरती जाणाऱ्या पण अशा दिसत असतील. त्याच्यानंतर काल, काल म्हणजे असं आहे आजकालच्या म्हणजे फारच झालं वगैरे असं असायचं. सो आम्हाला काही तसं अलाउड नव्हतं म्हणजे घालायला आणि हे करायला. पण आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघाल तर आताला तुम्हाला इव्हन रस्त्यावरती आपल्या इथे लोखंडवालामध्ये वगैरे चालताना आपल्याला असं दिसतात की मुलींनी पॅन्ट्स घातलेल्या आहेत, त्याच्यावरती शॉर्ट टॉप्स घातलेले आहेत, क्रॉप टॉप घातलेले आहेत की जे आमच्या वेळेला एवढं नव्हतं. सो याला तुम्ही आता कपड्यांच्या बाबतीतली जी मी म्हटलं तशी एक डिसेन्सी किंवा इनडिसेन्सी, व्यक्ती सापेक्ष अशासाठी मी म्हटलं की आज माझा मुलगा जो आहे तो आता यंग आहे, त्यामुळे त्याला एखादी गोष्ट जी वाटते की इट्स क्वाईट कॉमन आणि इट्स व्हेरी नॉर्मल, तर मला असं वाटतं कधी कधी की बाबा नाही आता या इथं तरी तिने असं नको घालायला पाहिजे होतं. आपल्याकडे जसं आपण म्हणतो की सत्यनारायणाच्या पूजेला जाताना तरी निदान तुम्ही जीन पॅन्ट्स घालू नका, किंवा माझा कटाक्ष असतो गणपतीची पूजा करताना मला असं फार वाटतं की तुम्ही जीन पॅन्ट घालून पूजा करू नये वगैरे, हे जे काय हे म्हणून म्हटलं की ह्या ज्या गोष्टी आहेत. आता माध्यमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आय विल से की माध्यम हे एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील तर त्यांनी काय पोशाख घातलेला आहे त्याचं अनुकरण होतं. आणि इव्हन बिंदी काय लावलेली आहे याचं अनुकरण होताना आपण पाहतो. त्यामुळे हेअरस्टाईल्स, बिंदी असेल, मेकअप स्टाईल्स असतील, तुमचे कपडे असतील, आजकाल ते लोक तुम्ही काय शूज घातले काय घातले इथपर्यंत म्हणजे बारकाईनं बघतात आणि त्या ट्रेंड म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकतात. सो वी हॅव सीन सो मेनी सिरियल्स, बऱ्याचशा त्यातल्या ज्या बायका आहेत त्यांचे कितीतरी ट्रेंड्स एस्टॅब्लिश झालेले आहेत. सो त्याच्यामुळे आजकालचा जो जमाना आहे तो एकदम कॉम्पिटिशनचा जमाना आहे. वेदर इट इज अ टेलिव्हिजन ऑर द फिल्म्स, याच्यामध्ये इतकी तुफान कॉम्पिटिशन आहे
की अशा कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला एक प्रेझेंट करता तेव्हा त्या स्त्रीकडे एक तिला एक आपण अनुकरण कसं करून घेऊ, किंवा प्रत्येक ऍक्ट्रेसला असं वाटत असतं की अरे मी जे घातलेलं आहे त्याची लोकांनी ते स्टाईल म्हणून, देन शी बिकम्स अ स्टाईल आयकॉन. आणि आजकाल अशा स्टाईल आयकॉन्सचा खूप जमाना आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं आता त्या स्टाईल आयकॉन्समध्ये तुम्ही स्वतःला कसं पेश करता. आता इफ शी इज अन ऍक्ट्रेस तर ते ऍज अन ऍक्टर म्हणून, ऍज अ रोल म्हणून तुमच्याकडनं एक डिमांड असते की बाबा त्या रोलची ही डिमांड आहे, तर तुम्ही हे कपडे घातले पाहिजे, तुम्ही असं बोललं पाहिजे, तुम्ही तसं बोललं पाहिजे. पण त्याही पलीकडे जाऊन काही काही स्त्रियांना आपण पाहतो की दे मेक ओव्हर मेकअप, ओव्हर ऍक्टिंग, ओव्हर बिंदीज, म्हणजे अक्षरशः त्या बिंद्या इथपासून चालू होऊन त्या इथपर्यंत वगैरे कशा काय जाऊ शकतात तेच मला काही कळत नाही. पण सी अल्टिमेटली काय असतं, हा गेम आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टीआरपी फेचिंग हा खूप झालेला आहे. कारण की आजकाल तुम्हाला एकाच ह्याचे म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री पुरतं बोलायचं झालं तर 5-6 चॅनल नुसते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज आहे. सो त्यामुळे आपल्या चॅनलला वरती कसा आणता येईल, आपल्या चॅनलचा शो कसा नंबर 1 वरती येईल, ह्याचा सतत झगडा चालू असतो. सो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव कधी कधी म्हणजे डिसेन्सी इंडिसेन्सीपेक्षा सुद्धा असं वाटतं की अरे आता तरी रात्रीची झोपेतून उठून लागलेली आणि आता तिने कसली भरजरी साडी घातली आणि काय हेवी मेकअप आहे, आणि असं आपण कधी जगत नाही. पण आपण जेव्हा सिनेमा बघतो किंवा मालिका बघतो तेव्हा बेसिकली लार्जर दॅन लाईफ ही फॅन्टसाइज्ड पण असतं बऱ्याचदा त्याच्यामध्ये. आपण पुढे वळणार आहोत आणखीन की जाहिरातीमध्ये मग अशा पद्धतीने प्रत्येक प्रोडक्टमध्ये स्त्रियांचं स्थान किंवा मॉडेल असणं हे कधीपासून सुरू झालं किंवा त्याची गरज का पडायला लागली. पण एक फोन घेऊया. भारत भावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. मी प्रथम कंचन मॅडमचं अभिनंदन करतो. त्यांनी आता पण अनेक टीव्ही सिरियल चॅनलमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन, मार्गदर्शन आणि अनेक क्षेत्रामध्ये त्या पुढे गेलेल्या आहेत आणि माध्यमाद्वारे त्या अतिशय चांगलं काम करत आहेत. त्यावर त्यांचे खूप खूप अभिनंदन. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की टीव्ही सिरियल, सिनेमा किंवा इतर नेहमी सासूची भूमिका ही नकारात्मक दाखवली जाते. कुठल्या सिरियलमध्ये सासू ही मत्सर देणारी, सुनेला त्रास देणारी अशी दाखवली जाते आणि सुनेला मात्र कमी लेखनाचं असतं. तर अशा सिरियल तयार का होत नाहीत की सासू एक आईची भूमिका करेल आणि सुनाला देखील ती मुलगी मानेल. त्याद्वारे निश्चितपणे टीव्हीच्या माध्यमातून अनेक सासूंचं परिवर्तन पण होऊ शकतं आणि सुनेला पण आईसारखी, सासू आईसारखी वाटू शकेल. तर ह्याबद्दल आपण काय विचार कराल? कारण हा प्रसार माध्यम आहे, अतिशय मोठं माध्यम आहे आणि संबंध याच्यामध्ये पसरत असतं आणि आपल्या महिलाच्या अति याच्यामध्ये ह्या टीव्ही सिरियल पाहत असतात. यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. मला त्याला जोडून असं विचारायचंय की तिथे नेहमी असं आयदर इट इज अ ब्लॅक ऑर व्हाईट असंच का असतं? ग्रे शेड ज्याला म्हणतो की प्रत्येक आपल्या माणसामध्ये त्या सगळ्या शेड्स असतात, असं मिक्सचर का नाही दाखवलं जात? नाही, बेसिकली कसं आहे की ह्यांचा प्रश्न एकतर अतिशय सुंदर होता प्रश्न आणि तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. याच्या तुमचा प्रश्न तुम्ही मला विचारत असताना माझ्या डोक्यामध्ये एका सिरियलचं नाव आलं, ते म्हणजे तू मैं मैं. आणि सचिन पिळगावकरांनी ही सिरियल चालू केलेली होती आणि रीमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर यांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं. म्हणजे रीमा वॉज सासू आणि सुप्रिया वॉज विनोदी होती आणि ती विनोदी होती. आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं यांच्या म्हणण्याप्रमाणे की सासू सुनेला कशी हेल्प करते. म्हणजे पहिले त्या भांडतात आणि त्याचा गोड शेवट असा त्यांनी आणलेला होता की बोथ ऑफ देम दे आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. सो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की अशा कॉम्प्लिमेंट करणाऱ्या सून आणि सासवा दाखवल्या तर त्याचं पोर्ट्रेल म्हणजे जास्त लोकांच्या मनावरती त्या ठसतील आणि सासवा पण जाच करायचं सोडतील आणि सुना पण आजकाल सुना पण सासूंचा जाच करतात. सो त्यामुळे सुनावणी पण एकंदरीत कॉर्डियल असं एक हे होऊ शकतं. परंतु आता ज्याच्यामध्ये मी हे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर झालं असलं तरी ते अर्धवट आहे असं मी म्हणेन. कारण की कसं असतं की जेव्हा तुम्ही एखादी मालिका सुरू करता तेव्हा कुठल्याही याच्यामध्ये यू रिक्वायर नाट्य. आणि नाट्य तेव्हाच निर्माण होणार जेव्हा तू मला काहीतरी अफर्मेटिव्ह स्टेटमेंट बोलली आणि मी तुला म्हटलं हो ग हो अगदी असंच आहे, मी तुला हो म्हटलं तर नाट्यच नाही निर्माण होणार ना. मी तुला म्हटलं की नाही मला अजिबात असं वाटत नाही, माझं मत हे असं आहे म्हटल्यावरती मग मी काहीतरी माझं म्हणणार, मग तू काहीतरी त्याच्यावर बोलणार, मग मी काहीतरी त्याच्यावर बोलणार, मग तू काहीतरी बोलणार. काहीतरी घडलं पाहिजे ना. म्हणजे रामायणात जर रावण नसेल तर मग काय राहिलं, मग राम कोणाशी भांडणार आणि रामायण तरी कधी कसं घडणार. सो इट इज ऑलवेज देअर दॅट समबडी सेइंग येस आणि समोरचा माणूस जेव्हा नो म्हणतो तेव्हा क्लॅश होतो आणि जेव्हा क्लॅश होतो तेव्हा आमचा टीआरपी एकदम वरती चढतो. आणि त्याच्यामुळे पण बायका बघतात ना या सगळ्या गोष्टी, बायका खूप मन लावून पाहतात
आणि पण तुम्हाला असं वाटत नाही का की हे सगळं जे गिमिक केलं जातं हे बऱ्यापैकी गिमिक असतं की मध्येच एक चांगलं कॅरेक्टर असतं ते एकदम निगेटिव्ह शेड होते त्याची, पण हे सगळं स्त्रियांच्या कॅरेक्टर्स बद्दलच का होतं? काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? हा, पुरुष विलन जरा कमी दाखवले जातात असं आहे का? नाही, बऱ्याचशा मालिकांमध्ये पुरुषही विलन असतात, नाही असं नाही, परंतु एक गोष्ट अशी आहे की हे माझं मत आहे स्वतःचं की टेलिव्हिजन मीडिया हा जो आहे हा जास्त करून स्त्री ओरिएंटेड असं म्हटलं जातं त्याला. पुरुष माणसं ही सिरियल कमी बघतात, पुरुष माणसं जी आहेत ती जास्त करून न्यूज बघतात, स्पोर्ट्स बघतात. तर ह्या सगळ्याचा विचार करताना बायकांचं कसं असतं, बायका म्हणजे सिरियल अगदी मन लावून आणि लॉयल्टी असते त्यांची एका सिरियलच्या बाबतीतली. त्याच्यानंतर पदार्थ खाण्याचे बनवायचे, मी पण बघते खाण्याचे पदार्थ बनवण्याचे. आता मी त्यातले कितपत बनवते ते माहित नाही, पण मी अगदी मन लावून पाहते आणि मग त्यातनं काहीतरी एक आपल्याला स्वतःला काहीतरी मिळत जातं आणि आय लव्ह इट. म्हणजे मला खाण्याचे प्रोग्राम, जेवण बनवतात, अमकं तमकं एव्हरी चॅनल ते सगळं थ्रो करतं, सो आय लाईक दॅट. आता जनरल एंटरटेनमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं आहे की प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांना काहीतरी एक हुक पॉइंट ज्याला आपण म्हणू, तो हुक पॉइंट आम्हाला द्यावा लागतो की जेणेकरून पुढचा भाग बघितला जाईल. आणि आता एवढी टफेस्ट कॉम्पिटिशन झालेली आहे, एवढे चॅनल निर्माण झालेले आहे, तेवढ्या चॅनलमध्ये एकेका चॅनलवरती 4-4, 5-5 मालिका, असे 5 चॅनल, सो 25 मालिकांमधनं माझं काहीतरी वेगळेपण कसं दिसेल. आणि खरं सांगायचं झालं तर माझी पहिली मालिका दामिनी होती आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे जर्नालिस्टची भूमिका, पत्रकाराची भूमिका ही प्रतीक्षा लोणकर त्याच्यामध्ये दाखवलेली होती. मध्यवर्ती भूमिका, शी वॉज द प्रोटॅगनिस्ट. सो आता असं बघतो तेव्हा आता मला फार कमी असं दिसतं जास्त करून. आणि काय की मला काय कळतच नाही, मी त्याच्यामध्ये फारशी स्वतःला काय म्हणतात ते आयडेंटिफाय करू शकत नाही, परंतु बाकीच्या बायकांना ते खूप आवडतं. म्हणजे हृदय अमृत नयनी पाणी वगैरे अजूनही तेच चाललेलं आहे. आय रिअली डोंट नो. ओके, आपण एक फोन घेऊया. किशोर नगरकर बोलतात वरळीहून. नमस्कार. नमस्कार, बोला. आता काय हल्लीच्या हे सिरियल्सच्या संदर्भात मी स्पेसिफिकली बोलतोय की हल्लीच्या सिरियल्स मधनं जे तरुण आणि हिरो आणि हिरोईन त्यांचं जे एकमेकांच्या मधलं प्रेम दाखवतात तर ते अत्यंत लो प्रोफाईल तरी जातं किंवा ते अत्यंत लाऊड तरी होतं. म्हणजे एक तर त्यामध्ये ते नैसर्गिक वाटत नाही, कृत्रिम वाटतं, किंवा ते अत्यंत इतक्या रीतीने ते लाऊड दाखवलं जातं की हे समजतं की TRP वाढवण्याकरता ह्या तऱ्हेचं प्रेम दाखवण्यात येत आहे. या दोन्हीचा एक नैसर्गिक बॅलन्स त्याच्यामध्ये कसा साधता येईल. थँक्यू. तुम्ही आहात माध्यमामध्ये एकदम सक्रिय आहात, त्याच्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला तुम्हाला की हे कसं बॅलन्स दाखवता येईल. प्रेम त्यांचं जास्त हे आहे की अच्छा एक हिरो आहे आणि एक हिरोईन आहे आणि त्यांचा रोमॅन्स दाखवायचा आहे. तुम्ही मला खरं विचाराल ना तर मला असं वाटत नाही की रोमॅन्स हा कधी हात पकडून होतो, रोमॅन्स हा कधी खांद्यावर हात टाकून होतो, किंवा अजूनही काही त्याचे पुढचं तर काय आपण टेलिव्हिजनवरती दाखवू शकत नाही, बट इट इज अबाउट द फिल्म्सला आपण ते सोडून देऊया. बट अकॉर्डिंग टू मी रोमॅन्स ऑलवेज हॅपन्स विथ युअर आईज. तुम्ही एखाद्याच्या डोळ्यामध्ये जे आपण वाचतो आणि एखाद्याच्या डोळ्यामधनं त्या प्रत्येक गोष्टी भावना ज्या आहेत सगळ्या त्या आपल्या फिजिकल जेस्चर्स पेक्षा सुद्धा जास्त प्रभावीपणे आपण डोळ्यातून त्या प्रकर्षित करतो. सो त्यामुळे मला असं वाटतं वेदर इट इज लव्ह, वेदर इट इज अँगर, वेदर इट इज एनिथिंग, तर ते डोळ्यातनं जास्त दाखवलं गेलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेलिव्हिजन हा जो मीडिया आहे, कारण मी आज 8 फिल्म्स झाल्यात माझ्या बनवून ऍज अ निर्माती, दिग्दर्शिका, ऍक्टिंग पण एवढे वर्ष करत आले. सो फिल्मचा मीडिया आहे ना तो एवढा मीडिया नाहीये. वाईलच दूरदर्शन मीडिया इज मोर ऑफ अ क्लोजअप मीडिया. सो त्यामुळे तुम्हाला उलट मला असं वाटतं की तुम्ही ते फार ऍक्टरनी ते जास्त चांगल्या तऱ्हेने ते दाखवता येतं की लाईक एखाद्याच्या बद्दलचं प्रेम दाखवायचं झालं म्हणजे ते तुम्हाला किती पर्सेंटेजने दाखवायचं, म्हणजे किती अति प्रेम आहे ते तुम्ही दाखवू शकता. बट आता त्यांना म्हणून मी मगाशीच पहिल्यांदाच म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या खूप व्यक्तिसापेक्ष आहेत. सो लाईक त्यांना जे प्रेम वाटत असेल की हे फारच लो चाललेलं आहे, खालच्या अजून थोडं पाहिजे होतं, त्याच्यामध्ये पण ड्रामा पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतात ते त्यांना फार लाऊड वाटतं. तर येस देर आर सम प्रोग्राम्स मलाही वाटतं की हे फार लाऊड चाललेलं आहे, बट वी कांट हेल्प इट ना. बरोबर. प्राजक्ता मुळे बोलतात मुलुंडहून. नमस्कार. सुरू करू. बोला. हा, मी डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलतेय. बोला. मला असं म्हणायचं होतं की काही सिरियल्स मध्ये हिंदी असो मराठी असो तर त्याच्यामध्ये स्वयंपाकघरात वगैरे काम करताना नटून थटून अगदी दागदागिने घालून आपण जितकं वास्तवतावादी दाखवाल ना
तेवढं आपल्याला जास्त अपील होईल, कारण आपली एस्पेशली मराठी संस्कृती तरी नाही का, तर त्या दृष्टिकोनातून जरासा त्यावर प्रकाश टाकावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट असं की अगदी आता म्हणजे काही इतर मीडियमचं मला सांगायचं नाही तसं, पण त्याच्यामध्ये सुद्धा अगदी इतकं ओव्हर एक्सपोजर, आपल्या मुली काही अशा नसतात हो, आणि खरंच सिंपल असतात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मी उगीच आक्षेप घेते, पण बॉबकट वगैरे हे रुटीन झालं आहे असलं तरी सुद्धा आपली संस्कृती छानपैकी वेण्या वगैरे असं घालून असं दाखवलं तर जास्त मधून मधून तरी निदान त्याचं जास्त अप्रिशिएशन असं मला वाटतं. आपला विचार सांगा. थँक्यू व्हेरी मच. मॅडम त्यांचा विचार नक्की सांगतील. त्यांचा जो प्रश्न होता की स्वयंपाकघरामध्ये जी नायिका असते किंवा कुणीही, त्या सगळ्या कायम अशा छान तयार वगैरे असतात, तर ते कुठेतरी खऱ्याच्या लांबचं असतं. मला त्यातून तुम्हाला असं विचारायचं की हे फिक्शनच असतं, आपल्याला सगळं माहिती आहे की हे खोटच आहे. कुठेतरी आपण त्याच्याशी थोडंसं ते आधी लक्षात घेणं गरजेचं आहे का? ह्या प्रश्नामध्ये त्या बाईंचं खरंच म्हणजे मी तुमच्याशी सहमत आहे खरं बघायला गेलं तर. परंतु कसं असतंय की आता ना लोकांना इतकी त्याची सवय लागून गेलेली आहे ना. इव्हन आता आम्ही आपण प्रोग्राम चालू करणार होतो त्याच्या अगोदर बोलत होतो तेव्हा पण मी हिला म्हटलेलं होतं, म्हटलं आजकाल तर असं दाखवतात की रात्री झोपलेली आहे आणि ती एकदम मस्त डेक्टअप मेकअप, लिपस्टिक लावून फंटास्टिक विथ मेकअप आणि विथ हेअर डन आणि विथ द साडी, एकदम हेवी साडी नेसून वगैरे असं इतकं दाखवलं जातं की ते कुठेतरी वास्तवतेपेक्षा दूर जाणार आपल्याला वाटतं. आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याशी तितकं तादात्म्य पाहू शकत नाही. वी कॅन आयडेंटिफाय आवरसेल्व्स विथ द सेम थिंग विच इज बीन शोन. परंतु मला असं वाटतं की मागे एकदा हिंदीमध्ये एक जस्सी जैसी कोई नहीं असं एक आलं होतं, ज्याच्यामध्ये मेन प्रोटॅगनिस्ट जी दाखवलेली होती जस्सी, तर तिने मोना सिंग, आणि तिचं जे होतं शी वॉज द मोस्ट डिग्लॅमराइज्ड की बाबा ही अशी पण एक मुलगी असू शकते आणि हिच्या प्रेमात पण कोणीतरी पडू शकेल का, अशा टाइप्स ते मालिका होते. आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स आला होता. म्हणजे टीआरपी रेटिंगचा जर विचार करायचा झाला तर जस्सीचं टीआरपी रेटिंग खूप छान आलेलं होतं. परंतु मराठी मालिकांचा विचार केला तर मला असं वाटतं की टू सर्टन एक्सटेंट आपण ते नक्कीच पाळतो असं मला वाटतं. कारण की मराठीमध्ये इतकं ग्लॅमर थ्रोईंग वगैरे असं नसतं, किंवा त्यातली असली तर एखादी जी व्यक्तिरेखा असेल तिला जास्त ग्लॅमर थ्रोईंग दाखवलं जातं. आईची व्यक्तिरेखा आहे ती नेहमीच अशी आपली घरगुती आपली आई वाटेल अशा तऱ्हेने तिला पेशकश म्हणजे केली जाते सिरियलमध्ये. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु कुठेतरी या गोष्टीचा प्रत्येकाने थोडा विचार करायला पाहिजे की बाबा जसं आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये वावरतो तसंच जर दाखवलं तर जास्त लोक आयडेंटिफाय करू शकतील. आता नेहमी असं म्हटलं जातं की कुठल्याही मालिकेमध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जातात किंवा सादर केल्या जातात त्या आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करूनच आम्ही दाखवत असतो असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पण तरी सुद्धा अजूनही मालिकांमध्ये काही काही सेक्शन्स हे त्या कॅरेक्टर पुरतेच मर्यादित आहेत असं तुम्हाला वाटतं? उदाहरणार्थ किचनचा विषय निघालाच आहे तर कायम तिथली स्त्री पात्र जी असतात तीच किचनमध्ये काम करत असतात असंही अजूनही बऱ्याचदा आपल्याला दिसत राहतं. आता खरं तर समाजामध्ये तसं राहिलेलं नाहीये. सगळे एकत्र काम करतात, एकत्र मिळून मिसळून सगळं वाटून काम करत असतात. हा चेंज गरजेचा आहे असं वाटतं तुम्हाला? हो, हा चेंज गरजेचा आहे. आणि ऍट द सेम टाइम इफ यू सी दॅट बिग बॉस मध्ये जेव्हा दाखवलं जातं तेव्हा त्यांना एकाच अंडर वन किचन एव्हरीबडी हॅज टू डू द वर्क. आणि तिथं आपण स्पेशली बघतो की बाबा पुरुष माणूस असला, सेलिब्रिटी असला तरी तो पोळ्या बिळ्या करताना ते दाखवतात. परंतु आपल्याकडे अजूनही फिक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये जास्त करून ज्या स्त्रिया त्यांना दाखवलंय की बाबा त्या किचनमध्ये आहेत, मग त्या किचनचंच काम करताना आपण त्यांना पाहतो. किंवा कट कारस्थानं हे फॅक्टर खूप दाखवले जातात. म्हणजे जसं त्या म्हणाल्या की खरंच रोजमर्राच्या आयुष्यामध्ये इतकं कट कारस्थान आपल्यामध्ये नसतं. जसं पहिला प्रश्न आला की खरंच जरा सासूला नीट दाखवा, म्हणजे अशा प्रेमळ सासू आपण असतात. तर कुठेतरी ह्या गोष्टींचं भान हे निर्मात्यांनी आणि यांनी पण ठेवलं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. परंतु अल्टिमेटली काय होतं की मी असले किंवा काय कोणी असला काय, शेवटी तुम्ही जे दाखवताय उद्याला आपण व्हेरी मच ट्रू टू लाईफ अशी एकांकिक असं जर आपण एखादा प्रोग्राम दाखवला तर तो सुद्धा अप्रिशिएट होऊ शकतो. फक्त असं आहे की त्या निर्मात्यांनी तेवढा स्वतःमध्ये बिलीफ ठेवला पाहिजे. आणि येस, आय कॅन पोर्ट्रे व्हॉट एव्हर आय वॉन्ट. आणि जर माझ्या सब्जेक्टवरती बिलीफ असेल, जर मला असं वाटत असेल की नाही मी जे म्हणते ते बरोबर आहे. आता माझ्या पिक्चर विषयी बोलायचं झालं तर मोकळा श्वास हा माझा चित्रपट आलेला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं म्हणून मुद्दाम हे करते की मृण्मयी आणि नेहा या दोघी मुली त्याच्यामध्ये होत्या, नेहा गद्रे आणि मृण्मयी देशपांडे.
त्या दोघींना मी सांगितलेलं होतं की तुमचं कॅरेक्टर ह्यातलं असं आहे, तुम्ही इतक्या गरीब आहात की मी तुम्हाला नवीन कपडे ॲज अ निर्माती देऊ शकते, बट आय डोंट वॉन्ट यू टू वेअर इट. कारण ती जे लस्टर असतं नवीन कपड्याचं ते ताबडतोब दिसून येतं. तर त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं नाही, तुम्ही वापरलेले कपडे घेऊन या. अच्छा. आणि त्यांनी आणलेले होते. आणि असा बारकाईनं आम्ही मी तरी निदान चित्रपट जेव्हा असतो तेव्हा खूप बारकाईनं विचार केला जातो आणि सिरियल असतात त्याच्यामध्ये पण बारकाईने विचार केला जातो, पण रोजचे एपिसोड पाठवायचा असतो. सो घाई असते सगळ्या गोष्टी, डेडलाईन, सो यू हॅव टू मॅच. आणि ह्या गोष्टी तुम्ही म्हणालात तसं मराठी सिरियलमध्ये या गोष्टी आपल्याला जास्त बघायला मिळणार नाही, पण हिंदी सिरियलमध्ये कसं आहे की त्या गोष्टी ग्लॅमर थ्रोईंग. आता त्यांची घरं बघा ना, केवढी प्रत्येक जण एवढ्या लॅविश घरात राहतो, म्हणजे प्रत्येक जण मल्टी मिलियनर आहे असं आपल्याला वाटायला लागतं, पण एवढे काय ते मल्टी मिलियनर नसतात आणि त्यांची घरं मात्र एवढे एवढे दाखवले जातात. सो इट्स ऑल, आय विल से दॅट इट्स अ पार्ट ऑफ सम शोई बिझनेस. बरोबर. वी आर इन टू द ग्लॅमर इंडस्ट्री. सो हाऊ मच ग्लॅमर वी आर थ्रोईंग याच्याकडे पण जास्त लोकांचं. पुण्याहून फोन आहे, दत्ता धामणसकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी पुण्याहून दत्ता धामणसकर बोलतोय. मला असं सांगायचं की आजकालच्या ज्या छोट्या पडद्यावर टीव्हीवर जे हे दाखवतात सिरियल, त्याच्यामध्ये खलनायकीच्या भूमिकेत स्त्री जास्त दाखवली जाते. त्यामुळे समाज जीवनावर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीचं सर्व जीवनातल्या टप्प्यांवर तिच्यामध्ये एक आई दडलेली असते. मातृत्व, प्रेम हे फार कमी दाखवलं जात आहे. ही आज आमची खंत आहे. बर. मला ह्याच्यात आता आपण मालिकांबद्दल खूप बोललो, तर ह्यांचा प्रश्न मला थोडासा पुढे न्यायचा आहे की ह्या सगळ्या ज्या स्त्री प्रतिमा दाखवल्या जातात त्याचा समाजावर काय परिणाम होतो एकंदरीत. बेसिकली मला असं वाटतं की समाजावरती काय परिणाम होतो, तर याचं उत्तर असं आहे की टू सर्टन एक्सटेंट होत असेल, जास्त होत नाही, हे माझं मत आहे. कारण की रामायण सारखी मालिका दाखवल्यानंतर किती राम निर्माण झाले असं पण असतं ना. सो चांगल्या इव्हन आता बऱ्याचशा चॅनलवरती वेगवेगळ्या संतांच्या मालिका पण दाखवल्या जातात. त्या मालिका बघून किती संत निर्माण झाले आपल्या याच्यामध्ये. सो मला असं वाटतं की ह्या ज्या अशा त्यांचं म्हणणं होतं की स्त्रीला तुम्ही खलनायिका म्हणून जास्त पेश करता. जसं मी मगाशी म्हटलं तसं येसला नो झालं तरच डायलॉग निर्माण होतो. जर येसला येस झालं, जर फारच स्वीट गुडी सगळेजण वागायला लागले तर अरे वा 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 किती सुंदर आनंदी घर आहे, कोणी त्याला म्हणजे काही फ्रॅक्शन निर्माण होणार नाही, नाट्य निर्माण होणार नाही. सो नाट्य निर्माण करणं हे प्रमुख एक आमचं काय म्हणायचं ते ध्येय असतं आणि उद्दिष्ट आम्हाला ते हासिल करायचं असतं. सो त्याच्यामुळेही अशा गोष्टी घडू शकतात की बाबा मला मी काही म्हटल्यानंतर त्याला एक लाऊड एक रिस्पॉन्स, रिॲक्शन, निगेटिव्ह रिॲक्शन जेव्हा मला येते तेव्हा अगेन द पॉझिटिव्ह पर्सन कॅन अगेन लिटल लाऊडर. म्हणजे चांगल्याची बाजू आणखीन भक्कम दाखवण्यासाठी शेवट गोड दाखवतात आणि चांगलाच कायम जिंकलेला दाखवतात. त्याच्यासाठी निगेटिव्ह पण तितकंच दाखवायला पाहिजे ना, नाही तर रामायणात रावण नाही राहिला तर काय रामायण होणार असं होणार. डॉक्टर काळे आपल्याशी बदलापूरहून बोलतायत. नमस्कार मॅम. नमस्कार. मला ताईंना असं विचारायचंय की सिरियलमध्ये किंवा चित्रपटांमध्ये एकंदरीतच स्त्री म्हणून जे दाखवली जाते, समजा एखादं बलात्काराचं दृश्य त्यांना दाखवायचे तर नुसतं दारात आतून कडी लावली एवढं पुरेसं आहे, पण ते कशा प्रकारे म्हणजे इतकं ते रंजित करून दाखवतात ना की त्याच्याबद्दल खूप क्युरिओसिटी वाटते आणि तेच दाखवण्यावर भर आहे की काय, म्हणजे तेच दाखवायचं की काय असं वाटायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे पोस्टर्स जी सिनेमांची मोठी मोठी लावलेली जातात, म्हणजे लावलेली असतात आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये स्त्री हाच भाग फोकस नेहमी केला जातो. इव्हन ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवताना पुरुषांचं प्रोडक्ट आहे, काहीतरी ब्लेडचं आहे, त्यांच्या शेव्हिंग क्रीम, अहो त्याच्यात ती बाई कशाला दाखवतं बरं, ती पूर्ण कपडे घातलेली तरी दाखवा, तीही त्यांना दाखवता येत नाही. आपला जो म्हणजे नेहमी जे अशा पद्धतीने वर्णन केलं जातं ना बाईचं, की म्हणजे पूर्वी जे आपण श्वेतांबरासारखी एखादी सिरियल बघितली ना तर त्याच्यात ती बाई आहे हे कुठे दाखवलं जात नाही. आता म्हणजे ती साडी सुद्धा नेसलेली असते, अंगभर साडी नेसलेली असते, पण त्याच्यातून ती सेक्सी कशी दाखवली जाईल हेच दाखवलं जातं. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, समाजात सुद्धा ना म्हणजे 15-15 वर्ष संसार केलेली बाई सुद्धा ना नवऱ्याला तिच्यासारखी वाटायला हवी अशी वाटायला लागते. हा एवढा जो मूर्खपणाचा कळस आहे ना तर त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. धन्यवाद. आपण त्यांच्या जाहिरातीचा जो मुद्दा होता, आपल्याला जो चर्चेत पुढे आणायचाच होता, तो त्यांनी आता इथे मांडलाय की काही वेळेला दोन प्रॉडक्ट्स खूप भिन्न असतात तरी सुद्धा त्याच्यामध्ये स्त्री काही वेळेला त्याच्यामध्ये डोकावलेली असते आणि त्यांनी म्हटलं तसं की तशा पद्धतीने तिचं चित्रण केलेलं असतं. तर ही गरज का निर्माण झाली, मुळात असं का करावं असं वाटतं? कसं आहे माहिती का, ऍडव्हर्टाइजमेंटचा हा मूल भाग म्हणजे त्याचं व्याख्या अशी केली जाते की एखाद्या कुत्र्याने माणसाला चावलं
तर ती न्यूज नाही होऊ शकत. परंतु एखादा माणूस जाऊन जर कुत्र्याला चावला तर ती न्यूज होते. याच्यातनं तुम्ही काय हे घ्याल तर देअर हॅज टू बी समथिंग डिफरंट थिंग. सो तुम्ही कुठलीही गोष्ट जी पेश करता त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असला तर तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटकडे लोक बघणार. हे एक महत्वाचं. आता दुसऱ्या ह्याचं उत्तर देते की प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जिथे पुरुषाचा प्रॉडक्ट असेल, तो समजा अगदी पुरुषाचे अंडरवेअर घालायचं असलं, जेल ब्लेड असलं, हे असलं, शेविंग क्रीम असलं, तरी सुद्धा बाई त्यांना एक बाजूला दाखवावीशी वाटते. ह्याच्यामध्ये एक मला खूप छान मी कुठे वाचलेलं होतं गोष्ट, ती आत्ता आठवते की ब्रह्मदेवानी जेव्हा ही सृष्टीची निर्मिती केली तर तेव्हा त्यांनी पहिल्यांदा माणसाला बनवलं, म्हणजे मेल बनवला. त्याच्यानंतर ही वॉन्टेड, कारण की पुनर हे व्हायला पाहिजे होतं, काय अख्खा संसार म्हणजे पुढे जायला हवा होता, व्युत्पत्ती व्हायला पाहिजे होती माणसांची. सो ही वॉन्टेड मादी ऑल्सो. सो त्यांनी प्रयत्न केला, एक मोल्ड केला, त्याला आवडला नाही, दुसरा मोल्ड केला, त्याला आवडला नाही, आणि तिसरा मोल्ड जो आत्ताचा स्त्रीचा आहे. सो वेन ही क्रिएटेड दॅट मादी, सो ही हिमसेल्फ लाव्ड दॅट की बाबा माझं हे मादीचं क्रिएशन किती सुंदर झालेलं आहे. हा, आणि असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं की म्हणजे पुढच्या ह्याला जीवन देणं, म्हणजे आपण जे पुनरुत्पादन करतो, स्त्री प्रेग्नंट राहते आणि ती जन्म देते. सो अशा वेळेला ती स्त्री इतकी अपिलिंग असली पाहिजे की बाबा अशा गोष्टी घडल्या पाहिजेत आणि मुलं म्हणजे जन्माला आली पाहिजे, सृष्टीचं पुढे गेली पाहिजे, अशी त्याची एक कथा आहे. म्हणजे ही दंतकथा झाली. तर आता की जे ब्रह्मदेवाचं जे क्रिएशन आहे की जे इतकं सुंदर आहे, सो त्यामुळे ते स्त्री जेव्हा एखाद्या याच्यामध्ये पेश केली जाते तेव्हा लोकांचं त्याच्याकडे प्रकर्षाने जास्त पटकन लक्ष जातं. हा एक त्यातला मुद्दा आहे. आणि तुमचं म्हणणं अगदी मला पटलेलं आहे की जाहिरातीमध्ये म्हणजे प्रॉडक्ट पुरुषाचा, तर त्याच्यामध्ये बाई कशाला बाजूला उभी हवी. त्यांनी असं सांगितलं की आणि बाई दाखवली जाते, पण एकंदरीत तिला ज्या पद्धतीचे कपडे घातलेले असतात किंवा ज्या पद्धतीने ती समोर येते, हा, ते एक ग्लॅमर कोटंट असं मी म्हणेन. कारण की दरवेळेला अगदी साधी साडी नेसलेली, बेंबीच्या वरती साडी नेसलेली, इतका ब्लाऊज घातलेली, सगळं असे बंद ठेवलेले आणि एवढाच फक्त चेहरा तिने खुला ठेवला, कोण बघणार त्यांचा प्रॉडक्ट. सो दे आर देअर टू सेल द प्रॉडक्ट, दे आर देअर इन द मार्केट. सो त्यांचा प्रॉडक्ट त्यांना विकायचा असतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गिमिक्स नक्कीच केल्या जातात. हा, अश्लीलता त्याच्यामध्ये असू नये, परंतु जेव्हा कुठलं होर्डिंग्स लावलं जातं, लेट मी टेल यू दॅट फिल्म्सची होर्डिंग स्पेशली, सो तेव्हा ती आम्हाला सेन्सर करून घेतो आम्ही. इव्हन फिल्म्सच्या बाबतीमध्ये पण प्रत्येक फिल्म जी असते आपल्याला वाटतं की अरे ह्याच्यामध्ये हे कसं चाललं, आता मल्लिका शेरावतचं ते कसं चाललं किंवा ह्याचं हे कसं चाललं, तर ह्या सगळ्या फिल्म्स ज्या असतात त्या सेन्सर्ड होतात. सेन्सरमध्ये तुम्हाला यू सर्टिफिकेट दिलं जातं, सो यू एव्हरीबडी कॅन गो अँड वॉच. UA दिलं जातं की मुलं जी 18 वर्षाच्या खाली असतील त्यांनी आपल्या आईवडिलांच्या सोबत जावं, आणि एक जे असतं ते ॲडल्ट फिल्म असते. सो वेन यू सी सच टाईप ऑफ फिल्म्स, किंवा सनी लिओनीचं पिक्चर असेल त्याच्यामध्ये जास्त काय दाखवलेलं असेल, फॉर एक्झाम्पल आय एम नॉट सेईंग दॅट दे आर बॅड, दे आर रिअली व्हेरी गुड अँड दे आर थरली प्रोफेशनल. परंतु असं आहे की हे जेव्हा तुम्ही एक ॲडल्ट पिक्चर बघायला जाता तेव्हा तुमचं स्टेट ऑफ माइंड त्याप्रमाणे तुम्ही साईक करून जाता. जेव्हा तुम्ही इंग्लिश पिक्चर पाहता तर इंग्लिश पिक्चरमध्ये तुम्हाला एखादं चुंबन दृश्य पाहता तुम्ही, तेव्हा तुम्हाला ते इतकं खटकत नाही. तेच तुम्ही हिंदी पिक्चरमध्ये बघता तेव्हा जरा असं वाटतं, ओ माय गॉड, इट्स क्वाईट सिझलिंग. आणि मराठी पिक्चरमध्ये दाखवलं तर हॅवॉक होतो. सो त्यामुळे हे का होतं मग, हे अशासाठी होतं की तुम्ही मेंटली स्वतःला पहिले साईक करून जात असता की लुक आय एम गोइंग टू वॉच अ मराठी मूवी, लुक आय एम गोइंग टू वॉच अ इंग्लिश फिल्म. अब्रॉडमध्ये म्हणजे मला हे असं एकदा झालेलं होतं, मी फ्लाईटमध्ये चढताना असे त्या शिडी लावलेली असते त्याच्यावर चढले आणि समोरच एक तरुण कपल होतं अँड दे स्टार्टेड किसिंग इच अदर. आय कुड नॉट से एनिथिंग, आय वॉज जस्ट वेटिंग फॉर देअर किस टू गेट ओव्हर अँड दे वेंट अहेड. सो जसं मी पहिलं म्हटलं, या स्थल, काल आणि व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट मी सांगू का की माझ्या वयामध्ये म्हणजे माझ्या शाळेचा स्कर्ट वगैरे असताना माझी आई मला ते गुडघ्याच्या खाली 4 बोटं धरून वगैरे असे ते स्कर्ट शिवायची. आता कोणी असं घालून जाईल का? नोबडी विल गो लाईक दॅट. परिस्थितीनुसार या सगळ्यामध्ये हा, म्हणजे आता काळ बदलला ना, स्थळ काळ मी म्हटलं तसं काल आता एवढा पुढे गेलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं कितीही जरी बरोबर असलं, मलाही वाटतं, मलाही पटतं की ब्लेड आणि ह्याच्या शेविंग याच्यामध्ये बाई बाजूला कशाला हवी, पण ते असतं ना की अपील, एक जो फर्स्ट अपील, फर्स्ट लुक, त्याच्यासाठी ते या स्त्री इज रिक्वायर्ड. महाजन मॅडम आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. विषय बोला. चांगला आहे. हा, प्रत्येक सिरियल या पिक्चरमध्ये, कित्येक सिरियल या पिक्चरमध्ये कायद्याबाबत चुकीचे संदेश दिले जातात. उदाहरणार्थ, घरी बसल्या डिवोर्स पेपरमध्ये सही करणं, मग डिवोर्स मिळणं किंवा प्रॉपर्टी विकणं, हे असं घरी बसून होत नाहीये.
त्या कोर्टातच जावं लागतं. हे चुकीचे संदेश देता कामा नये. आणखी अनेक जाहिराती तेल, साबण, दूध ह्याच्याबद्दल सुद्धा चुकीचे बातमी जातात, चुकीचे संदेश जातात. हे सुद्धा होता कामा नये. आणखी अनेक सिरियलमध्ये अंधश्रद्धा वाढवणारे सिरियल सुद्धा खूप आहेत. उदाहरणार्थ ब्रह्मराक्षस वगैरे. ठीक आहे, अंधश्रद्धा कमी करायचं का वाढवायचं आम्हाला, हे सुद्धा कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. आणि टीव्ही सिरियल आणि सिनेमाचे अनुकरण करणारे आबाल वृद्धापासून ते बालकापर्यंत करतात. म्हणून अनुकरण चुकीचे करता कामा नये. आपण काय दाखवलं पाहिजे हे थोडं लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू तुमच्या या मताबद्दल. आपण कार्यक्रमात एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपली चर्चा आता पिढ्यांमध्ये बदल होत चाललेले आहेत, तर तसा आपण सुद्धा आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा का, आणि या सगळ्याबद्दल त्या त्यांचे अनुभव सुद्धा सांगतात आणि काय काय घडलं पाहिजे, काय घडतंय या सगळ्याबद्दल आपण छान गप्पा मारतोय. उमा महाजन यांनी जो मुद्दा सांगितला होता की कायद्याच्या गोष्टी ज्या दाखवल्या जातात त्या तशा पद्धतीने खरं नसतात, तर असे चुकीचे संदेश सुद्धा बऱ्याचदा दिले जातात, तर त्याच्याबद्दल काय करता येईल? ऍक्च्युली मी असं म्हणेन की त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि असे चुकीचे संदेश तर जरा पण जाता कामा नयेत. मी जेव्हा निर्माती होते, म्हणजे मी आता सिरियल जरा थोड्या बंद केल्यात आणि आय एम कॉन्सन्ट्रेटिंग मोर ऑन फिल्म्स, पण सिरियलच्या बाबतीमध्ये जेव्हा मी दामिनी करत होते तेव्हा मी खास माझ्या म्हणजे रमेश भाटकरांचे मिसेस आहेत मृदुला भाटकर, तर त्या म्हणजे ती माझी खूप छान मैत्रीण आहे आणि बेसिकली मी तिला प्रत्येक वेळेला फोन करून विचारायची की बाबा आम्हाला हे असं दाखवायचं आहे, म्हणजे कोर्टाच्या बाबतीतलं, तर आम्ही काय दाखवू शकतो किंवा कसं काय आम्ही नेऊ शकतो. तर हे तुम्हाला करावं लागतं आणि तुम्ही त्याचं काय म्हणायचं ते अभ्यासपूर्वक ते केलं पाहिजे आणि दाखवताना पण त्या तशा गोष्टी दाखवल्या गेल्या पाहिजेत. कारण की यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण जसं दाखवू तसं समाजामध्ये दिसतं की बाबा डिवोर्स आहे तर तो घरी बसून काय कोण साईन बिन, किंवा बऱ्याच जणांना माहित नसतं की ती प्रक्रिया कशी आहे आणि ते बघितल्यानंतर वाटतं की ओके बहुधा हे असं असावं. हो या, तर त्यांचं म्हणण्याला मी कम्प्लीट अगदी फुल्ली सरेंडर्ड आहे. आणि तुम्ही म्हणता ते मुद्दा अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की या अशा तऱ्हेच्या कायदेविषयक ज्या गोष्टी आहेत त्या तरी निदान अशा एक्झॅगरेटेड करून दाखवू नयेत किंवा ज्या खोट्या आहेत तर तशा त्या दाखवल्या जाऊ नयेत, याच्याविषयी मी त्यांच्याशी कम्प्लीट सहमत आहे. दामिनी तुम्ही अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे आता खरं तर ती बऱ्याच वर्षापूर्वी 1995 पासून 2003 पर्यंत चालू होती, 8 वर्ष होती. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यावेळेला सगळ्यात अगोदर त्यातली जी मुख्य पात्र जे आहे मध्यवर्ती भूमिका ते पात्र, तर ते तुम्ही त्यावेळेला पत्रकार दाखवलं होतं. आता तुम्हाला हा बदल चांगला वाटतो का की आताच्या जाहिराती असू देत किंवा सिरियल्स असू देत, चित्रपट असू दे, याच्यामध्ये स्त्रिया वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये वेगवेगळं काम करताना दिसतात, तर हा बदल खूप चांगला आहे असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही 30 वर्ष या क्षेत्रात आहात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक पिढी बघितलेली आहे, प्रत्येक बदल पाहिलेला आहे. काय जाणवतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की तुम्ही कुठलीही मालिका करा, तुमची प्रोटॅगनिस्ट जी स्त्री आहे म्हणजे जी सेंटर कॅरेक्टर आहे, तर याच्याबद्दल तुम्ही त्याचा काय विचार केलेला आहे हे फार महत्वाचं आहे. मग तुम्ही तिला अगदी घरातली हाऊसवाईफही दाखवू शकता, तुम्ही तिला कायदेपंडितही दाखवू शकता, तुम्ही तिला आता रजनी पंडित कशा आहेत, डिटेक्टिव्ह आहेत, तशा डिटेक्टिव्हच्या पण मालिका आता आलेल्या आहेत. त्याच्यानंतर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे असंही तुम्ही दाखवू शकता. सो पण बेसिकली तुम्ही काय दाखवताय आणि त्या स्त्रीला तुम्ही जे दाखवताय त्याच्याविषयी तुमचा अभ्यास किती आहे. ती स्त्री जी दाखवताय तुम्ही ती खरंच आज एरवी तशी लीड करणारी स्त्री प्रत्यक्षामध्ये तिला जाऊन तुम्ही कधी भेटलात का, तिला जाऊन त्यातले काही खास काळजी विचारलेत का आणि ते तुम्ही पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला का, की ह्या गोष्टीचा प्रत्येकाने, लेखक असेल, निर्माता असेल, यांनी याचा बारकाईनं अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण की तुम्ही स्त्री कुठल्याही माध्यमातली दाखवा, काहीही दाखवा, परंतु अल्टिमेटली तिला चुकीची तरी निदान दाखवू नका. की कुठल्याही पद्धतीने दाखवताना तिचं आणि स्त्री म्हणून एक समाजामध्ये जी असते तिला कुठे खाली बघायला लागेल असं करू नये, असं चित्रण करू नये, या मताची मी आहे. आणि मी आतापर्यंत कधीही माझ्या चित्रपटामध्ये म्हणा किंवा माझ्या मालिकांमध्ये म्हणा असं मी स्त्रीला दाखवलेलं नाहीये. इव्हन दामिनीमध्ये आम्ही एक चाइल्ड रेप सिक्वेन्स त्याच्यामध्ये दाखवलेला होता आणि तो इतका संयत पद्धतीने शूट केला गेला होता किंवा बाबा त्या तेवढ्या संयततेने शूट केलेला असला तरी त्याची इंटेन्सिटी इतक्या लेवलपर्यंत गेलेली होती की आम्हाला पुष्कळ त्याची पत्र आली. म्हणजे खरोखर ते मला परत वाटेल की मी दामिनीबद्दल बोलते, पण तो काळच असा होता, मला अक्षरशः गोणी भरून पत्र यायची. बरोबर, नो जोक्स.
गोणी भरून अक्षरशः अशा डबल डबल मोठमोठ्याला गोण्या पत्रांच्या भरलेल्या असायच्या. सो पीपल दे डू वॉच द प्रोग्राम्स व्हॉट एव्हर वी शो देम, आणि त्यांना म्हणजे त्याच्यातनं त्यांना जे घ्यावंसं वाटतं ते घेतात. जे असं वाटतं अरे हे तर चुकीचं आहे, तर आता मी सध्या एवढंच सांगू शकेन, जे छान वाटतं ते घ्या, जे बरोबर नसतं ते सोडून द्या. एंटरटेनमेंट वरती तेवढं एक ब्लेम टाका आणि ते तेवढं तुम्ही सोडून द्या. नगरहून शांताबाई सुपे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो हॅलो मॅडम, विचारा प्रश्न. मी अकोले तालुक्यातून बोलते, शांताबाई सुपे. मी रिटायर इयर मास्टर आहे. वा, बोला. आणि मला काय म्हणायचंय, श्री प्रतिमा ही जरा आजच्या समाजाला आदर्श वाटेल अशी असावी, की ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी घडवलं त्याचप्रमाणे अनेक घरगुती महिलांनी सुद्धा अनेक चांगले आदर्श पुरुष निर्माण केलेले आहेत. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांची आई, अनेक पुढाऱ्यांची आई, नेत्यांच्या आया, अशा प्रकारचं चित्र समाजाला दाखवायला पाहिजे. आणि जे काही कार्यक्रम तयार करतात त्यांनी जरा जुन्या पुस्तकांचा, कादंबऱ्यांचा, पूर्वीच्या कादंबऱ्यांचा अभ्यास करून दाखवायला पाहिजे. आजच्या समाजामध्ये जे कार्यक्रम दाखवले जातात त्यामुळं कार्यक्रम बघताना संध्याकाळची वेळ असेल तर अशा वेळेस आई, मुलं आणि सगळेजण कार्यक्रम बघत असतात, सिरियल बघत असतात. तर अनेक वेळा त्या सिरियल मध्ये भांडणं आणि तू असं का करते, तू तसं का करते, हे बघितल्यानंतर आम्हाला फार वाईट वाटतं. आम्ही हेडमास्टर असल्यामुळं आम्हाला हे कार्यक्रम बरेच आवडत नाही. त्यानंतर जाहिरात जेव्हा दाखवली जाते, ती जाहिरात दाखवताना अंग उघडं करायची काही गरज नसताना सुद्धा त्या जाहिरातीमध्ये अंग उघडं करून दाखवलं जातं. तर तिथं सुद्धा स्त्रियांची प्रतिमा मलिन होते. तर पूर्वी 20 वर्षापूर्वी जे कार्यक्रम दाखवत होते, त्या सिरियल दाखवत होते, तेव्हा आमच्याकडे म्हणायचे आई मला हेच व्हायचंय, आई मला हेच व्हायचंय. शांतताई, आपण मगाचपासून आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये याच सगळ्या गोष्टींवर बोलतो आहोत की कशा पद्धतीने स्त्रियांची प्रतिमा दाखवली गेली पाहिजे, मग ती जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने दाखवली जाते, त्यामागची कारणं आपण शोधतो आहोत की का असं दाखवलं जातं. बघा, कुठलीही म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की कुठलीही गोष्ट जेव्हा चित्रित केली जाते तर त्याच्यामागे प्रत्येकाचा काही ना काहीतरी विचार असतो. मग तो चुकीचा असतो किंवा बरोबर असतो, पण विचारपूर्वक ती गोष्ट त्या जसं म्हणाल्या की एखादी जेव्हा तुम्ही ऐतिहासिक मालिका दाखवता तेव्हा त्या ऐतिहासिक मालिकेमध्ये आतापर्यंत तरी मला कुठे काही वावगं दिसलेलं नाहीये, कारण की ऐतिहासिक मालिका पुष्कळ जणांनी बनवल्या आणि त्या चांगल्या पण गेल्या, लोकांना आवडल्या आणि संशोधनात्मक पद्धतीनेच त्या केल्या जातात आणि तशाच त्या दाखवल्या जातात. ह्या आत्ताच्या ज्या सोशल इश्यूजवरच्या मालिका ज्या निर्माण झालेल्या आहेत, प्रत्येकाच्या घरातली चित्रणं दाखवण्याचं जे आहे, सो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते एखाद वेळेला असू शकेल की बाबा एखादी स्त्री निगेटिव्ह म्हणजे एवढी निगेटिव्ह दाखवतात की ॲज यू सेड की देर इज नो ग्रे कलर, देर इज ऑलवेज ब्लॅक अँड व्हाईट. आणि एक असते प्रोटॅगनिस्ट, ती सहन करते, रडतच राहते, हे होते ते होते, असं जे एक चित्रण जास्त करून दाखवलं जातं. परंतु थोडासा ब्लेम मी यांना पण करीन की प्रेक्षक पण बऱ्यापैकी त्याला जास्त टीआरपी देतात, की जिथे हो की तुम्ही जेव्हा एखादी ऐतिहासिक मालिका दाखवता, एखाद्या संतांवरची मालिका दाखवता आणि ऍट द सेम टाइम वेन यू शो ऑल दिस, तर तेव्हा त्या मालिकेचा टीआरपी बघितला आपण तर त्यांचा जास्त दिसतो आपल्याला. आणि टीआरपी म्हणजे फक्त एका विभागाचा नाही तर संपूर्ण देशाचा त्याच्यामध्ये म्हणजे स्टेटचा असतो तो अख्ख्या. आता जसं महाराष्ट्र स्टेटचा आपण विचार केला तर मराठी जे काही चॅनल्स असतील तर त्या स्टेटमध्ये त्या सिरियल ज्या ज्या ठिकाणी जातात तर त्या ठिकाणचे ते रेटिंग्स येत असतात सतत आणि त्याच्यावरती पुढचं ठरत असते. चॅनलची पण नीती त्याच्यावरती पुढे ठरत असते की बाबा ह्याला इसका ज्यादा रेटिंग आहे, इसका कम आया है, तो इसको चला के क्या फायदा आहे. कारण की शेवटी सगळी गणित येऊन ना ताई पैशापाशी थांबतात. तर त्यामुळे जेव्हा टीआरपी रेटिंग जास्त असतं तेव्हा ते मालिकेला तुम्हाला ऍडव्हर्टायझर्स जास्त मिळतात. जेव्हा ऍडव्हर्टायझर्स जास्त मिळतात तेव्हा ती मालिका जास्त दिवस चालवली जाते. पण ह्याला अपवाद मी दामिनीचं म्हणेन आणि किंवा मी असं म्हणेन की दूरदर्शनवरच्या सगळ्या म्हणजे प्रोजेक्ट्समध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती एक संस्कृती जी आहे आपली ती अगदी कायम जपलेली आहे आणि आय थिंक ते छान वेगळे पण आहे आपल्या सह्याद्री चॅनलचं. आणि कारण की मी इतकी वर्ष आता मी तुम्हाला कदाचित माहिती नसेल तेव्हा सांगते की माझ्या करिअरची सुरुवातच मुंबई दूरदर्शनपासून झालेली आहे आणि मी इथे अनाउन्सर, न्यूज रीडर पण होते. सो त्यामुळे हे मला सगळं इकडचं माहिती आहे सगळ्या गोष्टी. परंतु येस, आता तुमचं म्हणणंही बरोबर आहे, परंतु पब्लिक इज वॉचिंग दॅट. बरोबर. शैलजा आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला.
हॅलो. हा मला सांगायचं तुम्हाला की आपल्या मराठी भाषेची फार वाट लावली जाते सिरियल मध्ये. आपण बोलताना उदाहरणार्थ आपण म्हणतो की मला मदत करा, माझी मदत करा नाही म्हणायला पाहिजे. खरं ते या भाषेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. बर, धन्यवाद. आजचा खरं तर आपला विषय आहे की स्त्री प्रतिमा, प्रसार माध्यमातली स्त्री प्रतिमा हा आजचा आपला विषय आहे. पण लेखनाच्या या मुद्द्याकडे आपण वळूया. खरं तर शैलजाताईंचा जो प्रश्न होता तो आजच्या विषयाशी तेवढा अनुरूप नाहीये. भाषेबद्दल त्या बोलल्या, तो एक वेगळा विषय होऊ शकतो चर्चेचा. पण तरी सुद्धा तुम्ही काय सांगाल अगदी एका वाक्यामध्ये? त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की भाषा शुद्ध असली पाहिजे आणि तुम्ही काय बोलताय, काय लिहिताय याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. एकच छोटासा किस्सा सांगते या बाबतीमध्ये, माझ्याच बाबतीत घडला म्हणून सांगते. दामिनी मालिका जेव्हा माझी ऑन एअर होती तेव्हा एका कलाकाराने त्याच्यामध्ये एक म्हण वापरलेली होती की जी लेखिकेने लिहिलेली नव्हती, परंतु त्याने तसं तो बोलून गेला. आणि त्यांनी म्हटलेलं होतं, म्हणजे म्हण आहे ती, चांबाराच्या देवाला खेटराची पूजा असं म्हणून, परंतु ती म्हण ही एक जातीयवाचक स्टेटमेंट झालं त्याच्याकडनं, ज्याच्याबद्दल मलाही माहिती नव्हतं आणि ज्याच्याबद्दल आमच्या लेखिकेलाही माहिती नव्हतं. कारण की आमच्या तेव्हा 2 युनिट्स होते. एक युनिट मी सांभाळायचे, एक युनिट दुसरा माणूस सांभाळायचा ॲज अ डिरेक्टर. सो तेव्हा ते तसं बोललं गेलं आणि त्याच्यानंतर चक्क इथे दूरदर्शनवरती चांभार लोकांचा मोर्चा आलेला आणि मला जाहीर माफी, म्हणजे माझी चूक असं नसो, परंतु मला ती लिहून द्यावी लागलेली होती आणि मी ती दिलेली होती. सो त्यामुळे असं खूप बारकाईनं जबाबदारीने सगळ्या गोष्टी करायला लागतात. लागतात. आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं की तुम्ही भाषा वापरताना त्याच्यामध्ये अशुद्ध भाषा जर समजा सतत तुमच्यावरती हॅमर केली तर तुम्ही पण अल्टिमेटली तीच भाषा तशीच अशुद्ध होऊन जाते. तर ते लक्षात घेतलं पाहिजे. आपण आता अगदी शेवटाकडे हळूहळू येतो आहोत. आता आपण टीव्ही सिरियल्स, जाहिराती, चित्रपट याबद्दल बोललो, ज्याच्यासाठी कुठलीही गोष्ट दाखवताना तुम्हाला सेन्सर सर्टिफिकेट असणं किंवा कोणत्या तरी एका बॉडीला ते अप्रोच करून अप्रूव्ह करून घेणं हे गरजेचं असतं. पण आता सोशल नेटवर्किंग जे आहे, जे आपल्या मोबाईलमध्ये आहे, आता बोटावर आपण त्या सगळ्या गोष्टी बघू शकतो, तिथे अजून तसं नाहीये का? कारण तिथे सगळ्याच गोष्टी खूप बोल्ड, खऱ्या अर्थाने म्हणता येतील अशा पद्धतीने दर्शवल्या जातात आणि एका वेळेला लाखो लोक बघत असतात. त्याच्याबद्दल मग त्याच्यात स्त्री प्रतिमा तर आल्याच, म्हणजे काय सांगाल? नेटवर्किंग साईट्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काही साईट्सच्या अशा पोर्नोग्राफीकडे जाणाऱ्या पण साईट्स असतात आणि लोक त्याला बघतात, परंतु अजून त्याच्यावरती तसं सेन्सरशिप आलेली नाहीये. आणि म्हणूनच माझं म्हणणं होतं, जेव्हा आम्हाला फिल्मसाठी काही काही गोष्टींसाठी इतके स्टुपिड कट्स दिले जातात, म्हणजे त्याची खरं काही हे नसते, तरी सुद्धा आम्हाला ते ऍक्सेप्ट करावे लागतात आणि आम्हाला तिकडे आयदर बीप तरी टाकायला लागतो किंवा काहीतरी करून ते बदल करावा लागतो. परंतु व्हॉट अबाउट ही म्हणाली, तू म्हणाली सत्ता तसं की ऑल दोज थिंग्स दे आर ॲट युअर फिंगर टिप. तुम्ही एक बटन एक नुसतं जस्ट क्लिक केलं की एव्हरीथिंग इज ऑन. सो त्याच्यावरती कुठेतरी आपल्या स्टेटनी विचार करावा, स्टेट गव्हर्नमेंटनी, आणि निदान आपल्या स्टेट पुरतं तरी त्यांनी बंधन घालावं असं मला वाटतं. कारण की आपला महाराष्ट्र जो आहे त्याला एक संस्कृती आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, आपल्याला एक इतिहास आहे एक अतिशय उत्तम. तर मला असं वाटतं की त्याच्यावरती जरूर असावं. आणि आता जाता जाता असं विचारायचं, शेवटची एक 3 मिनिटं आपल्याकडे आहे की आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीचे बदल या माध्यमामधली जेव्हा स्त्री दाखवायची आहे तेव्हा होणं गरजेचं आहे, जेणेकरून आतापर्यंत जे बोललं गेलंय की तिची प्रतिमा छान दिसली पाहिजे. तुम्हीच आता म्हणालात तसं की ती डागाळलेली नको दिसायला, त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की स्त्रीची प्रतिमा चांगली असावी, चांगली दिसावी, सगळं छान आहे, परंतु जेव्हा तुम्ही कुठल्याही एखाद्या सब्जेक्टला हात घालता तेव्हा त्याच्यामध्ये आयदर स्त्री असेल किंवा पुरुष असेल, इव्हन समाजामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा समाजातली सगळीच लोक काही चांगली असतात असं नाही. समाज हा सर्व यांचं एक मिश्रण आहे आणि समाजाचंच एक प्रतिबिंब. हे मी म्हणेन की सिरियल असतील किंवा सिनेमा असतील, सामाजिक प्रतिबिंब तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. जेव्हा तुम्ही आज आता तुम्ही पेपर उलगडला की तुम्हाला रोज गँगरेपच्या बातम्या दिसतात, हे दिसतात. सो अशा वेळेला आपलं मन अतिशय विषण्ण होतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण ह्याला कशा तऱ्हेने आपण पेश करू आणि कशा तऱ्हेने लोकांना हे सांगू आपण की बाबा मुलींनी कशा तऱ्हेने स्वतःचा बचाव करायला स्वतः शिकलं पाहिजे. नुसतंच कराटे शिकून किंवा हे ते करून होणार नाही. माझं तर स्ट्रॉंग मत असं आहे की ह्यावरची जी एक आहे ती साईट निघाली पाहिजे की लाईक ॲट युअर फिंगर टिप. उद्याला तिच्या हातातला मोबाईल कोणी उचलून फेकून देऊ शकतं, पण तरी सुद्धा एक समजा आपल्याला कळलं तर बाबा पटकन एक क्लिक वरती एक गेला कुठेतरी मेसेज, तर निदान हेल्प तिला हेल्प कशी मिळेल ह्याचा कुठेतरी मला असं वाटतं की विचार करायला पाहिजे सगळ्यांनी.
स्टेट गव्हर्नमेंटनी खरं तर याच्यावरती जास्त विचार केला पाहिजे. तसंच स्त्रीची प्रतिमा ज्याच्याविषयी आज आपण बोलतो आहोत, तर निगेटिव्ह जरी दाखवली तरी मी माझ्या याच्यामध्ये कटाक्षाने एक हे पाळत आलेली आहे. मी मालिकांमध्ये असेल किंवा माझ्या चित्रपटामध्ये असेल, मी स्त्रीला कमी कपड्यांमध्ये दाखवायला मानत नाही. हे मला असं वाटतं की तुम्ही तुमचा जो अभिनय आहे तो तुम्ही तुमच्या डोळ्यातून तुम्ही दाखवा, तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेज तुम्ही दाखवा, परंतु कमी कपडे दाखवून तिला म्हणजे तिच्या अश्लीलता वगैरे अशा याच्यामध्ये मी जात नाही. मला आवडत नाही ते स्वतःला, की स्त्री ही जी असते ही सर्व कपड्यांमध्ये जितकी सुंदर दिसते तितकं ती कमी कपड्यामध्ये कधीच दिसत नाही, असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादा प्रॉडक्ट बनवते किंवा मी जेव्हा एखाद्या चित्रपटाची हे करते तेव्हा मला असं वाटतं की तिथे तसं नसावं. याच नोटवर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण थांबूया. आणि मला वाटतं जे जे ह्या माध्यमामध्ये काम करणारे आहेत स्त्री पुरुष, ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन यापुढे त्यांचं प्रोडक्ट किंवा ते जे आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतील. कांचनताई, इथे आलात, हे तर तुमचंच घर आहे, त्यामुळे इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात. तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप मोकळेपणाने आजच्या चर्चेत तुम्ही सहभागी झालात. नव्या कार्यक्रमासह आपण पुन्हा भेटणार आहोत. नवा विषय असणार आहे. आजच्या कार्यक्रमात मात्र इथेच थांबतो आहोत. नमस्कार.